स्पीड न्यूजकडे वळूया, मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी आहे। एसटी संपासंदर्भातली ही बातमी आहे। एसटी संपाबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे, सकारात्मक तोडगा या संपाबाबत निघालेला आहे अशी माहिती मिळते आहे। रामराजे निंबाळकरांच्या दालनामध्ये जी बैठक झाली त्यात तोडगा निघालाय असं कळतंय। तोडगा एकमतानं मान्य झालाय अशी ही माहिती मिळते आहे। विलीनीकरणाच्या जवळपास तोडगा निघालाय। उद्या परिवहन मंत्री अनिल परब औपचारिक माहिती या संदर्भातली देतील असंही कळतं आहे। एकमतानं तोडग्यावर शिक्कामोर्तब झालंय। एसटी संपाबाबत एक महत्त्वाची बैठक रामराजे निंबाळकरांच्या दालनामध्ये आज पार पडली। या बैठकीला अनिल परबही उपस्थित होते, प्रवीण दरेकरही उपस्थित होते आणि एकमतानं विलीनीकरणाच्या जवळपास तोडगा निघालाय असं कळतंय। उद्या परिवहन मंत्री या संदर्भातली माहिती देतील। एसटी संपासंदर्भातली ही मोठी बातमी आहे। विलीनीकरणाच्या जवळपास तोडगा निघालाय म्हणजे नेमकं काय आणि तो सगळ्या कर्मचाऱ्यांना मान्य असेल का, तो सर्वमान्य असेल का? बैठकीमधलं सर्वमान्य असणं आणि ते सगळ्या कर्मचाऱ्यांनी स्वीकारणं या सगळ्यामध्ये अनेकदा याआधी आपल्याला तफावत दिसलेली आहे, पण तोडगा विलीनीकरणाच्या जवळपास म्हणजे नेमकं काय हे बघणं महत्त्वाचं ठरेल आणि संप मिटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। उद्या सकारात्मक तोडगा निघालाय असं कळतंय आणि उद्याच त्याची सकाळी स्पष्टता होईल जेव्हा अनिल परब या संदर्भात बोलतील। रामराजे निंबाळकरांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडली। परिवहन मंत्री अनिल परब या बैठकीला उपस्थित होते। विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीतून अशी माहिती समोर येते की 100 दिवसांच्या लढ्याला यश आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक विचारूया, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, 100 दिवसांच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश आलंय असं म्हटलं जातंय, बैठकीतून ही माहिती समोर येते आहे। आणि विलीनीकरणाच्या जवळपास तोडगा निघालाय असं म्हणतायत, म्हणजे नेमकं काय सांगू शकाल आपण? एक तर आधी सगळ्यात आधी सुवर्ण हे बघितलं पाहिजे की जवळपास 1.5 तास, सव्वा ते 1.5 तास ही सगळी बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व पक्षीय सदस्य होते आणि प्रत्येकाच्या सद्भावना होत्या एसटी कर्मचाऱ्यांबद्दल। एवढा प्रदीर्घ कालावधी या कर्मचाऱ्यांनी त्यांचं आंदोलन रेटून धरलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांच्या मागण्या या मान्य केल्या गेल्या पाहिजे असं सगळ्यांचं मत होतं। विलीनीकरण शक्य नाही असं जरी अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं असलं तरी विलीनीकरण सदृश्य मागण्या मान्य होतील असं या बैठकीतून बाहेर पडलेलं आहे। या बैठकीचं फलित जे आहे ते या शब्दांमध्ये व्यक्त केलं जात आहे की विलीनीकरण सदृश्य मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे या संपातून आता एसटी कर्मचारी बाहेर पडतील अशी आशा जी आहे या बैठकीला उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना वाटते आहे आणि त्यामुळे उद्या सकाळी 12 वाजताच्या सुमारास परिवहन मंत्री अनिल परब हे परिषदेमध्ये या संपूर्ण बैठकीचा गोषवारा देतील। या बैठकीतून काय बाहेर पडलं आहे ते सांगतील आणि त्यानंतर कर्मचारी हा संप मागे घेतील अशी आशा या सगळ्या समितीमध्ये आज जे उपस्थित होते त्या सगळ्या सदस्यांना वाटतंय आणि त्यामुळेच या मागण्यांना ते सकारात्मक चर्चा अशा पद्धतीनं संबोधतात। अगदी बरोबर प्रणाली, आणि आपल्या सगळ्यांना किंवा जे जे हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप बघतायत त्या प्रत्येकालाच असं वाटतंय की संप मिटायला हवा, कर्मचारी आपल्या कामावर पुन्हा रुजू व्हायला हवा। पण आत्तापर्यंत असंच बघायला मिळालंय की सरकार पातळीवर ज्या ज्या बैठका होत आहेत आणि ज्या ज्या बैठकांमधून समोर येतंय ते कर्मचाऱ्यांना पटतंच असं नाही, कारण फक्त विलीनीकरण या मुद्द्यावर ते ठाम आहेत। त्यामुळे उद्या कर्मचारी अनिल परब यांचं ऐकल्यानंतर काय भूमिका घेतात हेही बघणं महत्त्वाचं असेल का? नक्कीच, आणि आजच्या बैठकीला सुद्धा कर्मचाऱ्यांचे काही प्रतिनिधी होते। हे प्रतिनिधी आज ज्या बैठकीमध्ये जे काही झालेलं आहे त्याची माहिती एसटीच्या कर्मचाऱ्यांना देतील, त्यांची काय भूमिका आहे ते जाणून घेतील। म्हणजे पूर्वकल्पना आपल्याला म्हणता येईल की एसटी कर्मचाऱ्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये दिली जाईल आणि त्यानंतर उद्या घोषणा होईल।
कुठल्याही संपामध्ये आपल्याला माहिती आहे की म्हणजे विशेषतः आपण जर या एसटी संपाची जर आपण सगळी पार्श्वभूमी बघितली तर आपल्याला माहिती आहे की याच्यापूर्वी एकदा त्यांच्या काही मागण्या मान्य क्षमा करा, आपल्याला काही क्षणासाठी थांबवते कारण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, आपणही या बैठकीला उपस्थित होता. 1.5-2 तास सलग ही बैठक चालली आणि असं बैठकीतून समोर येतंय की सकारात्मक चर्चा झालेली आहे, तोडगा निघालेला आहे. आपण काय सांगाल? होय, या ठिकाणी राज्य सरकारनं अतिशय सकारात्मक भूमिका त्या चर्चेमध्ये घेतलेली आहे आणि मला वाटतं या संदर्भामध्ये परिवहन मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत उद्या सभागृहामध्ये घोषणा त्या ठिकाणी करतील. कारण काल विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी सरकारला सांगितलं की विलिनीकरणावर कर्मचारी ठाम, तुम्ही विलिनीकरण करणार नाही म्हणून ठाम, आणि इकडे प्रवाशांचे हाल, कर्मचाऱ्यांचे हाल, लोक मरताय ते कसंही थांबलं पाहिजे. अगदी याच्यामध्ये कुठलाही सुवर्ण मध्य काढा, परंतु आता एसटी चालू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि मग यामध्ये संवेदनशीलतेनं सभापतीने त्या ठिकाणी लक्ष घातलं. कमिटी काल 4-5 लोकांची त्या ठिकाणी अपॉइंट केली आणि तशा प्रकारे त्या कमिटी सोबत सर्व पक्षीय लोक असलेल्या कमिटीमध्ये त्यांच्या काही प्रतिनिधी आले, त्यांच्या समवेत त्या ठिकाणी चर्चा झाली. ज्यांनी त्या ठिकाणी आंदोलनात पुढाकार घेतला होता ते सदाभाऊ खोत, आमचे गोपीचंद पडळकर, इतरही पक्षाचे नेते होते आणि मला वाटतं असणाऱ्या प्राप्त परिस्थितीत एक चांगला तोडगा काढण्याची मानसिकता सरकारची या ठिकाणी दिसली. नक्की प्रवीणजी, आभार. आपण सविस्तर याविषयी बोललात त्याबद्दल. विलिनीकरण सदृश या मुद्द्यावर कर्मचारी ऐकतील उद्या. संपूर्ण अनिल परबांचं म्हणणं ऐकल्यानंतर आपला संप ते मागे घेतील, आपण अशी अपेक्षा करूया. तुर्तास पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. प्रणाली आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत होत्या. प्रणाली, आपले देखील आभार. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊतांवर काँग्रेस हायकमांड नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. वीज बिल चुकवणाऱ्या शेतकऱ्यांचं कनेक्शन कापलं जाणार असं वक्तव्य नितीन राऊतांनी केलं होतं. अशी शेतकरी विरोधी विधानं नकोत असं मत केंद्रीय नेतृत्वानं व्यक्त केलंय अशी माहिती मिळतेय. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. विनोद, काय सांगाल? हायकमांडनं नितीन राऊतांना असं स्पष्ट केले असं कळतंय की अशी शेतकरी विरोधी किंवा सामान्यांना दुखावतील अशी विधानं करू नका, काय सांगाल? नक्की काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नितीन राऊत यांचं जे वक्तव्य आहे त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचबरोबर नितीन राऊत यांनी जे वक्तव्य केलं आहे वीज तोडीबाबतचं आणि खास करून शेतकऱ्याला दुखावण्याचा जो प्रयत्न या माध्यमातून झाला असल्याचं बोललं जात आहे, या प्रकरणामध्ये चांगली दखल घेण्याचं काम काँग्रेसच्या अध्यक्षांनी केलं आहे. आणि या प्रकरणामध्ये नितीन राऊत यांनी ज्याप्रमाणे हे वक्तव्य केलं आहे, या वक्तव्यावर नितीन राऊत यांची अडचण मात्र वाढू शकते, शक्यता नाकारता येत नाही. परंतु राहुल गांधी यांनी ज्याप्रमाणे अनेक राज्यांमध्ये जाऊन प्रचार केला आणि शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा जो प्रयत्न काँग्रेस पक्षाचा आहे, त्या पार्श्वभूमीवर काम करत असताना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाचे ऊर्जा मंत्री जर असे भाष्य करत असेल तर कुठे ना कुठे काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा आहे असंही बोललं जात आहे. आणि त्यामुळे राहुल गांधी खास करून यावर नाराज आहेत. कारण राहुल गांधी अनेक सभेमध्ये जात असताना शेतकऱ्यांना नक्की राहुल गांधी यांना हे वाटायला लागले की नितीन राऊत. नक्की विनोद, आभार. आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. सलग आवाज आपला आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण वेगवेगळे प्रश्न आहेत काँग्रेसमध्ये आणि अंतर्गत वाद सुद्धा बघायला मिळतोय. राज्यभरातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकरता जवळपास हजारोंच्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी मुंबईच्या दिशेने पायी चालत आंदोलन करतात. राज्यभरातील 27,920 ग्रामपंचायतीचे कर्मचारी या मोर्चात सहभागी आहेत. वेतन श्रेणी, निवृत्त वेतन, सुधारित किमान वेतन यात वाढ करण्याकरता आणि विविध मागण्यांसाठी मुंबईत विधान भवनावर मोर्चा घेऊन येत आहेत. ठाण्यातून मुंबईच्या दिशेने हजारोंच्या संख्येने लोक जात आहेत आणि पोलिसांनी मुंबईच्या वेशीवर या आंदोलनकर्त्यांना थांबवलेलं आहे. आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण थेट आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. निखिल, काय सांगाल या आंदोलनाविषयी? आत्ताचं काय वातावरण आहे? काय या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे?
नक्कीच आपण सकाळीपासून पाहत असू तर आज सकाळीच ठाण्यातील मानकोली येथून या संपूर्ण कर्मचाऱ्यांचा आहे तो मोर्चा सुरू झालेला आहे। जवळपास राज्यभरातून 27,920 ग्रामपंचायतून ही संपूर्णपणे जे कर्मचारी आहेत ते आता मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। गेली 10 वर्ष झाले यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या कुठेतरी पूर्ण न झाल्या कारणामुळे या संपूर्णपणे या मागण्यांसाठी हे आता कर्मचारी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आपण या ठिकाणी ही दृश्य पाहत असू तर या ठिकाणी संपूर्णपणे जे कर्मचारी आहेत ते आता मुंबईच्या टोल नाक्यावरती येऊन पोहोचलेले आहेत आणि नक्कीच या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या कुठेतरी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हे आता निघालेले आहेत। आपण मोठ्या संख्येने आता मुंबईच्या वेशीवरती ही संपूर्णपणे कर्मचारी आहेत त्यांना पोलिसांनी थांबवलेलं आहे। आपल्यासोबत जे आता पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नक्की त्यांच्या मागण्या आहेत। आज सकाळी त्यांचं शिष्टमंडळ देखील गेलेलं होतं। सर काय सांगाल, आज सकाळी तुमचं शिष्टमंडळ देखील गेलेलं होतं मंत्री महोदयांना भेटायला, काय नक्की तिकडनं तुम्हाला रिप्लाय मिळालेला आणि तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या ज्या मागण्या होत्या त्या आमच्या किमान वेतनाची मागणी आहे। त्याच्यानंतर आम्हाला जे वेतन श्रेणी जे द्यायची ती वेतन श्रेणी असली पाहिजे होती। त्याच्यानंतर पेन्शन योजना आहे ती पेन्शन योजना मंजूर झाली, म्हणजे आमची एक वसुलीची अट आहे। अशा बऱ्याचशा मागण्या आमच्या होत्या, परंतु आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करताना आम्हाला बरीच वर्षे गेली, तर आमचा दखल कोणी आजपर्यंत कोणी मंत्र्यांनी घेतली नाही, कशा शासनाने घेतली नाही। परंतु आज आम्ही बरेच सहन करत असताना आमचे आता 2-2, 3-3 हजारावर पेमेंटवर कामं करणारी कर्मचारी आहेत, परंतु आमचा जो काम आहे तो नगरपालिकेचा जो काम आहे तोच आम्ही ग्रामपंचायतची कामं करतात। सेम याच्यात काही फरक नाही, पण त्यांच्या दुवा आम्हाला शासनाने दिली। नक्कीच अजून देखील आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत ते देखील चाललेले कर्मचारी। सर काय सांगाल, तुमचं शिष्टमंडळ गेलेलं होतं, आता पुढची भूमिका कशा प्रकारे असणार आहे? उद्या मुंबईत तुम्ही धडकणार का आणि उद्या विधान भवनावरती तुम्ही जाण्याचं देखील सांगितलेलं काय नक्की? आज मी गिरीश दाभाडकर या संघटनेचा संस्थापक राज्य सरचिटणीस आहे। गेल्या 10 वर्षापासून आम्ही सगळे विविध आंदोलन करत आहे। हा जो सुधारित किमान वेतन आणि वसुलीची अट शिथिल करण्याचा विषय, यासाठी माननीय हसन मुश्रीफ साहेबांनी मागच्या वर्षभरात 2 प्रशासकीय बैठका घेतल्या। तुमच्या मुंबईत धडकणार का तुम्ही? उद्या मुंबईत धडकणार, कारण आज अजितदादा आणि हसन मुश्रीफ दोघांकडे फक्त टोलवाटोलवी झाली। त्या टोलवाटोलीमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी नाराज झाले, आम्ही मुंबईत धडकणार। नक्की निखिल, म्हणजे धडकणार असल्याचं या ठिकाणी कर्मचाऱ्यांना बरोबर, म्हणजेच कुठेतरी नाराजी दिसते या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये। तुर्तास धन्यवाद निखिल सविस्तर माहिती दिल्याबद्दल। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिवटून टाकणारी बातमी समोर आली आहे। कचऱ्यामध्ये 5 अर्भकं सापडलेली आहेत। नागपुरातल्या क्वेटा कॉलनीतला हा धक्कादायक प्रकार आहे। पोलिसांसह फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। फक्त प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आहे, ही 5 अर्भकं कचऱ्यामध्ये सापडलेली आहेत। क्वेटा परिसरामध्ये कचऱ्यात ही 5 अर्भकं सापडलेली आहेत। फॉरेन्सिकची टीम आणि पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। आजूबाजूच्यांकडनं चौकशी केली जाते, आजूबाजूला CCTV आहेत का त्याची चाचपणी केली जाते आहे। या धक्कादायक घडामोडीचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, पण आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।